गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल यूथफुल युथी. सो फर्स्ट क्लिपमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आम्ही आलो आहे फार्म हाऊसला अगेन विथ अ फॅमिली. सो ज्यांनी माझा आधीचा फार्म हाऊसवाला व्लॉग बघितला असेल त्यांना माहिती आहे की हे कसं आहे काय आहे वगैरे. बट ज्यांनी नाही बघितलं ते जाऊन नक्की चेकआउट करा. फार्म हाऊसचा स्पेशल व्लॉग होता तो. सो वीकेंड आहे, सो वीकेंडसाठी फॅमिलीसोबत आली आहे फार्म हाऊसला. एव्हरी टाईम असं होतं ना की इकडे येऊन फक्त आराम केला जातो. सो यावेळी वी फोर हॅव डिसाइडेड टू डू समथिंग की इकडे येऊन झोपून फक्त आजचा दिवस वाया नाही घालवायचा, कुठेतरी जाऊया. तर आत्ता सगळे रेडी होऊन आम्ही निघालो लोणावळ्यात जायला परत. मोस्टली प्लॅन तरी असा असेल की बहुतेक एकविरा देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे, कारण भरपूर दिवस चाललं होतं आमचं सगळ्यांचं जायचं. आणि फॅमिली ट्रिप असे एकत्र फार कमी होते आजकाल, कारण एकतर माझ्या एक्झाम्स, वरच्या एक्झाम्स किंवा मग आईबाबांचं शेड्यूल पॅक असतं. सो काय काय करू, कसं कसं करतो हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते या व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून गाईज. असं पकडायचं. घामाघूम झाला बिचारा, रोज वर्कआउटला जातो मग दम नाही लागला पण घामाघूम झाला. पर्यटकांसाठी एकविरा माऊली झाली कोल्यांची सावली, आम कोलीवारांच्या हातला धावत आईली. एकविरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला, एकविरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. खूप गर्दी आहे, खूप. हे बघा, ह्यानी आणि माझे व्हिडिओ घेतले नाहीयेत. तुम्ही काढले मग, मी नाही काढले मग. सॅटर्डे लाईन गाईड, सॅटर्डे लाईन. ओके ना, मग अजून कसे यायला पाहिजे. आम्ही लोकल असल्यामुळं आमचं दर्शन 5 मिनिटात झालेलं आहे. खरंच गर्दी, बेकार गर्दी आहे. आई एकविरा माऊली झाली कोल्यांची सावली, आम कोलीवारांच्या हातला धावत आईली. एकविरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. आता कुठे जायचं? खाली खाली सामान घ्यायचं ना.
स्नॅक ब्रेक और लंच ब्रेक आहे ना. हा काही कामाचा नाही. माझं बॅक कॅमेरा चालू आता आहे कर. ये ना ये कुछ काम का नहीं है. मेरा किसी व्हिडिओ मला हे आवडतं. मस्त वाटतं फोटो काढले ना. मला माहिती होती बाहेरून काढ मला तीच अगं नाही आई काढू देतात. काढू काढू रे. नसल्यावर काढून देतो ते आज गर्दी खूप आहे. तरी गर्दीमध्ये सुद्धा दर्शन पटकन झालं आणि चांगलं झालं. मी एक मेन जोडा तुला काय मसाला डोसा सॉरी हा एक मसाला डोसा तुला बोललो का पटापट पटापट तसं बघायचं नसतं वाचायला विचार ना तो सांगेल पटापट काय आहे. फ्राईड राईस आहे फ्रीज मॅग्नेट शॉपिंग. कर. हाय. कुठे चाललं तू आता? चालत जा चालत घरी आता. चालत पाठवा त्याला घरी. हे पवन त्याला घरी चालत पाठव आता. आणि त्याच्या कुठे विचार टाकतो. इव्हिनिंग्स किती ब्युटिफुल दिसतंय ना. सो आलो पटकन चेंज केलं. आता जातो इथे गावामध्ये एक छोटं मंदिर आहे शंकराचं. छोटं नाही ॲक्च्युली मोठं मंदिर आहे ते. तिकडे जातो. देव यायचं दर्शन घेऊन आलो. आता महादेवांचं दर्शन पण घ्यायला जातोय. सो तिकडे जातो आणि तेच ऐकायचं आता. तसं पण सूर्यास्त होत आलाय. तिकडे छोटी पूजा करतोय. ते झालं की मग रिटर्न येऊ. दाखवते मी तुम्हाला ते मंदिर पण. सुंदर मंदिर आहे ते पण. गावातलं मंदिर आहे. ठेवून काय करणार अत्तर आहे ना. हे काय डबी इथे फोडून ठेव वरती. फोडून झाकणं काढून ठेव म्हणजे तुला पटकन व्हायच्या वेळेला वाहता येईल. कसं वाटलं आज पूजा करून दिवसभर? फ्रेश बाबा मला खूप आनंद झाला आहे पूजा करून. आज सकाळपासून आम्ही काय समाधान लाभलं. पहिले देवीची मग महादेवांची महादेवाचा अभिषेक आणि आता हनुमंताची आरती. सो येस गाईज दिस वॉज अबाउट द होल डे. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं की आम्ही येऊन आराम केला. ॲक्च्युली आम्ही नेहमीच आराम करतो फार्म हाऊसला येऊन. बट ह्यावेळेस डिसाईड केलं आम्ही की नाही झोपून दिवस आया नाही घालवायचा. सो सकाळी गेलेलो बाहेर ते आत्ता येतोय. दिवस खूप मस्त गेला. छान दर्शन झालं दोन्ही ठिकाणी. मस्त वाटलं. सो येस ह्याच नोटवरती हा व्लॉग एंड करते. होप यू गाईज लाईक दिस व्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲज अ ऑलवेज से ईट हेल्दी, स्टे हेल्दी. युथफुल युथी सायनिंग ऑफ.